तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना आरंभ ट्रेडिंग कंपनीचे मालक डॉक्टर प्रफुल्ल पाटील सह त्यांचे साथीदार यांनी पीडित शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन, मक्कासह माल विकत घेऊन त्यांचा मोबदला शेतकऱ्यांना न देता कोट्यवधी रुपयांनी गंडवल्याचा प्रकार वर्षभरापूर्वी समोर आला होता। या प्रकरणी शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसात दिल्यावर डॉक्टर पाटीलसह त्यांचे साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला होता। तेव्हापासून डॉक्टर पाटीलसह त्यांचे साथीदार फरार आहेत। मात्र शेतकऱ्यांचे मालाचे पैसे अद्याप मिळाले नसून अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे। वर्ष उलटूनही कोणताच न्याय मिळत नसल्याने अखेर या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालय गाठून पोलीस अधीक्षकांनी भेट घेतली आणि आरोपींची मालमत्ता जप्त करून आम्हाला आमचे पैसे मिळवून द्यावे अशी मागणी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी, बुलढाणा। आज आम्ही पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा यांच्या ऑफिसला भेट दिली। आज आमचा चौथा टाईम आहे हा इथं भेट देण्याचा। आज आमचा उद्देश असा होता की आम्हाला सरांना निवेदन सादर करायचं होतं की जे आरोपी आहे प्रफुल्ल पाटील व त्यांचे सहकारी त्यांची जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीवर निर्बंध यावा आणि आरोपी लवकरात लवकर पकडण्यात यावं असं आम्ही त्यांना निवेदन सादर केलं। परत तांबे साहेबांनी आम्हाला 5 लोकांना बोलून घेतलं आतमध्ये। साहेबांची सकारात्मक चर्चा झाली। साहेबांना आम्ही सर्व विषय समजून सांगितला की ते त्यांच्या रक्ताच्या नात्यातल्या प्रॉपर्ट्या वगैरे विकत आहे, त्यांच्यावर निर्बंध आणा। साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं आम्हाला। साहेब म्हणत की मी या प्रकरणाची मी आता नवीन आल्यामुळे मी या प्रकरणाचा पूर्ण सखोल अभ्यास करतो। अभ्यास झाल्यानंतर त्यांचे कुठे प्रॉपर्टी आहे सर्व सर्च करतो त्यांच्या प्रॉपर्ट्याचा आणि तिच्यावर निर्बंध आणतो आणि आरोपींना लवकरात लवकर फरार घोषित करून त्यांना पकडण्याचं मी आश्वासन देतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि ते आम्हाला योग्य वाटलं। तर त्यांनी 8 ते 15 दिवसाचा आम्हाला वेळ दिला आहे। परत 8 ते 15 दिवसानंतर आम्ही परत त्यांची भेट घेणार आहे। सरांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आणि जर यावरही जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही लोकशाहीच्या पद्धतीनं आंदोलनाचा अवलंब करणार आहे। तुमच्या शेतकऱ्यांच्या सोबत जी फसवणूक झालेली आहे त्याबद्दल तुम्ही आज बुलढाण्याला इथं आलेला आहे। तुम्ही तांबे साहेब जिल्हाधीक्षक यांना निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये जे नमूद आहे त्याबद्दलचं आता बाजूच्या तुमच्या जे आहे सोबत शेतकरी त्यांनी माहिती दिली, पण याबद्दल अजून तुम्हाला काय सांगायचं आहे का? काय तुम्हाला त्याच्यामध्ये काय वेदना होत आहे? आम्ही वेळोवेळी बाईनं आम्हाला खूप आश्वासन दिले आहे। कोणत्या बाईने आश्वासन दिलं? डॉक्टर प्रफुल्ल पाटलाच्या पत्नीने आम्हाला वेळोवेळी बोलून खूप वेळा बोलवलं आणि सांगितलं की मी 15 दिवसाने पेमेंट करते, 4 दिवसाने करते, सोमवारी करते, पण 4 वेळा जाऊन आमचा काही उपयोग झाला नाही। त्याच्यामुळे आम्ही शेवटी बुलढाणा गाठलं। बरं दादा, तुमचं काय म्हणणं आहे? आता तांबे साहेबांकडे जायचं कारण एवढंच की या बाईनं आम्हाला 15 दिवसातून अशी व्हिजिट घेऊन आम्हाला निव्वळ भूलथापा द्यायचा प्रयत्न केला। त्या प्रयत्नातून आम्हाला कोणता यश मिळाला नाही। त्या माध्यमातून आम्हाला बुलढाणा जावं लागलं। दादा, आता तुम्ही बुलढाण्याला जे निवेदन दिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी तुम्हाला काहीतरी वेळ दिलेला आहे, ते वेळ दिल्यानंतरही जर तुम्हाला जसा पाहिजे तसा न्याय नाही भेटला तर तुमचे पुढचे पावलं काय राहतील? आम्ही आंदोलन करू, नाही तर आमरण उपोषणाला बसू, काही ना काही आम्ही त्याच्यावर मार्ग काढू। दादा, काय म्हणणं आहे आपलं? बरेचसे शेतकऱ्याचा आत्महत्येचा विचार सुरू आहे। याच्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर आत्महत्या मात्र भरपूर प्रमाणात होणार आहे, एवढं मात्र निश्चित सांगतो। दादा, तुम्ही काय बोलाल? तुमची किती फसवणूक झालेली आहे? 8.5 लाखाची फसवणूक झालेली आहे। आणि किती दिवस झाले या गोष्टीला? 12 महिने उलटून गेले। तर आता 12 महिने उलटल्यानंतरही पोलीस प्रशासन हे सध्या काय करतं आहे याची भूमिका तुम्ही पाहण्यासाठी तिथे गेले होते बुलढाण्याला? तांबे साहेबांची भेट घेतलेली आहे। आता तांबे साहेब म्हणतात की मी आज नवीनच आलेलो आहे इथं, आता कारभार घेतल्यानंतर मी तुम्हाला 8-15 दिवसात त्याची माहिती देतो।